काल आपण DDL स्टेटमेंट बघितली होती, क्रिएट, ड्रॉप, ट्रंकेट, अल्टर, रिनेम. आता आपण इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट ही स्टेटमेंट बघूया, ज्यांना DML स्टेटमेंट म्हणतात, डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज. DDL म्हणजे डेटा डेफिनेशन लँग्वेज. हे टेबलचं स्ट्रक्चर मॉडिफाय करण्यासाठी वापरली जातात. स्ट्रक्चर म्हणजे काय? टेबलमध्ये एखादा कॉलम ॲड करणे, एखादा कॉलम त्यातून घालवणे, त्या कॉलमचा डेटा टाईप चेंज करणे किंवा कॉलमला रिनेम करणे वगैरे वगैरे. टेबललाच रिनेम करणे असं पण. मग टेबल स्ट्रक्चरला मॉडिफाय करण्यासाठी DDL स्टेटमेंट, डेटा डेफिनेशन लँग्वेज वापरतात. आणि टेबलच्या आतमधला डेटाला मॉडिफाय करण्यासाठी DML, डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज वापरतात. तर ना आपण सुरुवात करूया. तर पहिलं स्टेटमेंट आहे ते म्हणजे इन्सर्ट. मग एखाद्या टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करायचं असेल तर आधी आपल्याला टेबल क्रिएट करावं लागेल. मग ते आपण टेबल क्रिएट करूया. काल आपण बनवलेला डेटाबेस MyDB, यूज MyDB असं केलं. आणि आता यामध्ये मी एक टेबल क्रिएट करतो. यूज MyDB टाकल्यामुळे काय जाणार? MyDB नावाच्या डेटाबेसच्या आपण आतमध्ये जाणार. मग जी काही तुम्ही टेबल वगैरे बनवणार ती सगळी MyDB नावाच्या डेटाबेसमध्ये क्रिएट होणार. यूज MyDB असं लिहिण्यामागचं कारण समजलं असेल. आता पुढे क्रिएट टेबल EMP. त्यामध्ये घेतो पहिला ID, त्यानंतर दुसरा घेतो नेम, आणि त्यानंतर तिसरा घेतो सॅलरी. ओके, ID, नेम आणि सॅलरी. आता एंटर बटनला मी क्लिक करतो. आता मला यामध्ये रेकॉर्ड्स इन्सर्ट करायची आहेत. मग त्यासाठी काय आहे सिंटॅक्स? तर तो सिंटॅक्स दाखवतो. इन्सर्ट इंटू टेबल नेम, त्यानंतर कॉलमची नावं, कुठल्या कुठल्या कॉलममध्ये तुम्हाला डेटा इन्सर्ट करायचा आहे ते, त्यानंतर व्हॅल्यूज, त्यानंतर पहिल्या कॉलममध्ये इथे जे पहिल्या कॉलमचं नाव तुम्ही दिलं आहे त्याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू गेली पाहिजे, त्यानंतर नेममध्ये कोणती व्हॅल्यू गेली पाहिजे ते, सॅलरीमध्ये कोणती व्हॅल्यू गेली पाहिजे. कळलं का? इथे सिंगल कोट दिला आहे का? कारण नेमचा डेटा टाईप वॅरकॅर आहे. ज्या ज्या कॉलमचा डेटा टाईप वॅरकॅर असतो त्या त्या कॉलमची व्हॅल्यू ही सिंगल कोट किंवा डबल कोटमध्ये एन्क्लोज करावी. न्यूमरिक कॉलमची व्हॅल्यू सिंगल किंवा डबल कोटमध्ये एन्क्लोज करता नये. तर हा झाला सिंटॅक्स. ओके, मग जर ज्या ऑर्डरने तुम्ही हे कॉलम क्रिएट केलेले आहेत त्याच ऑर्डरमध्ये जर तुम्ही हा डेटा टाकत असाल त्याच क्रमाने, तर हे एवढा पार्ट तुम्हाला लिहायची गरज नाही, तुम्ही एवढं पण लिहू शकता. ओके, मी दोन्ही पद्धतीने करून दाखवतो. पहिलं असं करून, म्हणजे आता इथे सिंटॅक्स आपण पूर्ण करूया. सिंटॅक्स काय येणार ते इथे कॉलम 1, त्यानंतर इथे कॉलम 2, त्यानंतर इथे कॉलम 3, डॉट डॉट डॉट. ओके, व्हॅल्यूजमध्ये काय? इथे कॉलम 1ची व्हॅल्यू, त्यानंतर इथे कॉलम 2ची व्हॅल्यू, त्यानंतर इथे कॉलम 3ची व्हॅल्यू, डॉट डॉट डॉट. हा झाला सिंटॅक्स. आता या सिंटॅक्सनुसार आपण रेकॉर्ड इन्सर्ट करूया. इन्सर्ट इंटू EMP टेबल नेम. टेबल नेमच्या नंतर काय आहे? गोल ब्रॅकेटमध्ये लिस्ट ऑफ कॉलम्स, ID, नेम आणि सॅलरी. त्यानंतर पुढे काय? व्हॅल्यूज, आणि मग गोल ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यूची लिस्ट.
व्हॅल्यूज. आता व्हॅल्यूची लिस्ट देऊया. 1 आयुष. ओके, एंटर मारल्यानंतर क्वेरी ओके, 1 रो अफेक्टेड वगैरे आलं म्हणजे रेकॉर्ड आपलं व्यवस्थित इन्सर्ट झालं. आता दुसरा रेकॉर्ड इन्सर्ट करूया. 2 ओके. त्यानंतर मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं की हा पार्ट आहे तो ऑप्शनल आहे. कधी? तर ज्या सिक्वेन्समध्ये तुम्ही हे टेबलचे कॉलम क्रिएट केलेले आहेत, आय डी, नेम, सॅलरी, याच सिक्वेन्सनं जर तुम्ही या व्हॅल्यू पाठवत असाल तर इथे कॉलमची नेम्स स्पेसिफाय करायची गरज नाही, तर इथे इन्सर्ट होणार. त्यानंतर तिसरी गोष्ट, इथे तिसरं रेकॉर्ड ॲड केलं. अशा प्रकारे आपण मल्टिपल रेकॉर्ड्स ॲड करू शकतो. आता ही जी काही रेकॉर्ड्स ॲड झालेली आहेत ती बघायची कशी? तर त्याच्यासाठी सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम ही कमांड आहे. आता इथे स्टार म्हणजे काय? स्टार म्हणजे सगळे कॉलम दाखव. मला फक्त आय डी आणि नेमच बघायचं आहे, तर काय करणार? सिलेक्ट आय डी कॉमा नेम फ्रॉम टेबल नेम. फक्त 2च कॉलम दिसणार. मला आय डी बघायचा नाही, नेम आणि सॅलरी बघायची आहे, तर काय करणार? सिलेक्ट नेम कॉमा सॅलरी फ्रॉम टेबल नेम. ओके. मग जर मी स्टार लिहिलं तर स्टारचा अर्थ काय? सगळे कॉलम दाखव. मग ही इन्सर्ट झालेली रेकॉर्ड्स आहेत. सगळी रेकॉर्ड्स मला जर बघायची असतील, सगळी रेकॉर्ड्स, सगळे कॉलम, तर सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP ही कमांड आहे. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? रेकॉर्ड इन्सर्ट कसं करायचं ते कळलं का? शरद, कळलं का? हो सर. आणि तन्मय? हो सर. हो सर. वैभवी कळलं? हो सर. आता आपण पुढच्या कमांडकडे जाऊया, अपडेट कमांड. तर जे एक्झिस्टिंग रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर अपडेट कमांड वापरली जाते. फॉर एक्झाम्पल, ह्याच्यामध्ये ज्याचा आय डी 2 आहे त्याचं मला नाव चेंज करायचं आहे. त्याचं नाव नारायण करायचं आहे आणि सॅलरी चेंज करायची आहे. आता नारायण नाव ऑलरेडी आहे, नारायणच्या ठिकाणी आपण विष्णू करूया. ठीक आहे. मग अपडेटची कमांड कशी मारली जाते तर त्याचा सिंटॅक्स काय तर तो बघा. अपडेट टेबल नेम डायरेक्ट. अपडेट टेबल नेम सेट कॉलमचं नाव आणि त्याची व्हॅल्यू. कळलं? त्यानंतर दुसऱ्या कॉलमचं नाव, त्याची व्हॅल्यू. त्यानंतर तिसऱ्या कॉलमचं नाव, त्याची व्हॅल्यू, अँड सो ऑन. आणि मग वेअर आपण इथे कंडिशन लावू शकतो, नाही तर सगळ्यांना ती नवीन व्हॅल्यू लावून टाकणार ना. वेअर कंडिशन. तर हे आपण एक्झिक्यूट करून बघूया. आता मला काय करायचं आहे? ज्याचा आय डी 2 आहे त्याच्या नेम कॉलमची व्हॅल्यू विष्णू करायची आहे. मग काय करणार? अपडेट EMP म्हणजे टेबलचं नाव, सेट नेम इज इक्वल टू विष्णू. साईड बाय साईड सिंटॅक्स बघा, मग तुम्हाला कळणार ते. अपडेट टेबल नेम बघा, अपडेट टेबल नेम सेट कॉलमचं नाव नेम इज इक्वल टू व्हॅल्यू. व्हॅल्यू काय पाहिजे? विष्णू. वॅरकॅर आहे म्हणून काय केलं? स्ट्रिंग आहे म्हणून सिंगल कोटमध्ये लिहिली. दुसऱ्या कॉलमची काय व्हॅल्यू चेंज करायची आहे का? समजा असेल तर आपण सॅलरी पण करूया. कॉमा दुसऱ्या कॉलमची व्हॅल्यू, सॅलरीची व्हॅल्यू किती करायची आहे?
8 8 8 8 8 अशी केली. त्यानंतर कॉमा, अजून जर काय कॉलमचं चेंज करायचं असेल ते करू शकतो, अँड सो ऑन. आणि त्याच्यानंतर काय, व्हेअर कंडिशन देणार. व्हेअर कंडिशन, व्हेअर कंडिशन काय, ज्याचा आय डी 2 त्याचं करायचं आहे. व्हेअर आय डी इक्वल टू 2. आता एंटर मारला आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP करून बघितला तर इथे बघा नारायणच्या जागी काय झालं, विष्णू झालं. पहिलं काय होतं, इथे नारायण होतं. आता काय झालं, नारायणच्या जागी विष्णू झालं. पहिली सॅलरी 6666 अशी होती, आता काय झाली 88888. हे काय बघितलं आपण, अपडेट स्टेटमेंट बघितलं. अशा प्रकारे आपण अपडेट करू शकतो. आता आपण ज्या ठिकाणी लक्ष्मी नाव आहे ते आपण चेंज करूया. लक्ष्मी नाव आहे त्या ठिकाणी काय करूया, रुक्मिणी करूया. मग आता मी इथे काय करतो, अपडेट या सिंटॅक्सकडे बघून कंपेअर करा. अपडेट टेबल नेम, अपडेट EMP, त्यानंतर काय सेट. आता जर हे सगळं एका लाईनमध्ये पुरत नसेल तर तुम्ही एंटर मारून पण करू शकता. अपडेट EMP, त्यानंतर तिथे ॲरो ॲटोमॅटिक येणार, मी टाईप करत नाही तो. सेट नंतर परत एंटर मारल्यावर ॲटोमॅटिक ॲरो आला. त्याच्यानंतर कॉलम 1 काय मला काय पाहिजे, नेम इज इक्वल टू काय पाहिजे, रुक्मिणी. नेम कॉलमची व्हॅल्यू रुक्मिणी कर, कॉमा. सॅलरी कॉलमची व्हॅल्यू ती पण दिली. आता सॅलरीच्या नंतर कॉमा द्यायची गरज नाही कारण तो शेवटचा कॉलम आहे. असे कितीही कॉलम आपण देऊ शकतो. आणि त्यानंतर पुढे व्हेअर कंडिशन. व्हेअर कंडिशन काय आहे, आय डी इज इक्वल टू, लक्ष्मीचा आय डी किती आहे 3. ओके. आता जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करून बघितलं तर इथे रेकॉर्ड अपडेट झालेला आहे. अपडेट रेकॉर्डची कमांड समजली का, समजली? हो सर, हो सर. चला आता वळूया डिलीटकडे. आता डिलीटची कमांड आहे ती सेम अपडेट सारखीच आहे. काय करायचं आहे याच्यामध्ये, अपडेटच्या ठिकाणी काय येणार, डिलीट फ्रॉम टेबल नेम, आणि हे सेट वगैरे जाणार, एवढंच राहणार. डिलीट फ्रॉम टेबल नेम व्हेअर कंडिशन. मग आता समजा मी असं केलं, डिलीट फ्रॉम टेबल नेम काय आहे EMP. व्हेअर कंडिशन काय देतो, आय डी इज इक्वल टू 4. ज्याचा आय डी 4 आहे त्याला डिलीट करू. आता जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करून बघितलं तर हे ज्याचा आय डी 4 होता तो एम्प्लॉई डिलीट झालेला आहे. आता आय डीनुसार मी डिलीट केला, आता मी नेमनुसार डिलीट करून दाखवतो. डिलीट फ्रॉम EMP व्हेअर नेम इज इक्वल टू, व्हेअरकॅर आहे म्हणून सिंगल कोटमध्ये लिहिणार आयुष. डिलीट फ्रॉम EMP व्हेअर नेम इज इक्वल टू आयुष. मग आय डी कॉलमनुसार आपण डिलीट केलं, तसंच नेम कॉलमनुसार पण आपण डिलीट करू शकतो. मग ही कंडिशन आहे ती कुठल्याही कॉलमनुसार आपण वापरू शकतो. मग ते अपडेटसाठी वापरा, डिलीटसाठी वापरा, तर सिलेक्टसाठी वापरा, कशासाठी तुम्ही वापरू शकता. सिलेक्ट स्टेटमेंट आपण डिटेलमध्ये बघणार आहोत पुढे. DQL येणार तेव्हा, डेटा क्वेरी लँग्वेज येणार तेव्हा. मग हे झालं डिलीट स्टेटमेंट. डिलीट स्टेटमेंटमध्ये काय, डिलीट फ्रॉम टेबल नेम लिहायचं, व्हेअरच्या नंतर कंडिशन टाकायची. डिलीट स्टेटमेंट समजलं का? हो सर. मग आता आपण डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज बघितली, ज्याच्यामध्ये इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट या 3 कमांड बघितल्या. आता सुरू होते ती म्हणजे DQL, डेटा क्वेरी लँग्वेज. डेटा क्वेरी लँग्वेज कशासाठी वापरतात, तर डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी वापरतात. जसं आता आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करत होतो तसं. मग आता मी इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP जेव्हा करतो
तेव्हा सगळे रेकॉर्ड्स इथे मला दिसत आहेत. बरोबर. आता जर मला ही रेकॉर्ड्स फिल्टर करायची असतील तर सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP वेअर ID इज इक्वल टू 2, ज्याचा ID 2 आहे ते रेकॉर्ड मला दाखव. वेअर ID इज इक्वल टू 3, ज्याचा ID 3 आहे ते रेकॉर्ड मला दाखव. किंवा काय, वेअर नेम इज इक्वल टू विष्णू, ज्याचं नाव विष्णू आहे ते रेकॉर्ड मला दाखव. ओके, असंही आपण करू शकतो. मी आता काय करतो, मगाशासारखी काही रेकॉर्ड्स इथे ॲड करतो. नुसतं जर डिलीट फ्रॉम EMP केलं तर सगळे रोज डिलीट होणार. आता टेबलमध्ये काहीच नाही आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP करून बघितला तर एम्प्टी सेट येणार. आता एक एक रेकॉर्ड मगाशाप्रमाणे मी इन्सर्ट करतो. वरचा ॲरो दाबला की मला वरच्या कमांड मिळतात, खालचा ॲरो दाबल्यानंतर खालच्या कमांड मिळतात. म्हणजे यापूर्वी ज्या कमांड मी फायर केलेल्या त्या. ओके, पहिली जशी रेकॉर्ड्स होती त्याप्रमाणे मला आता प्राप्त झालेली आहेत. आता याच्यावरती मी सिलेक्टची वेगवेगळी ऑपरेशन परफॉर्म करून दाखवतो. सिलेक्ट नेम कॉमा सॅलरी फ्रॉम EMP, हे मगाशी तुम्हाला दाखवलं. काय चुकलं? हां, फ्रॉमचं स्पेलिंग चुकवलं मी, फॉर्म लिहिलं. ओके, म्हणजे असे स्पेसिफिक कॉलम पण आपण काढू शकतो आणि सगळेच जर पाहिजे असतील तर काय करणार, कॉलमच्या नावाच्या ठिकाणी स्टार लिहिणार, म्हणजे सगळे कॉलम मिळणार. आता हा रिझल्ट मला फिल्टर करायचा असेल तर वेअर कंडिशन लावणार. वेअर ID इज इक्वल टू 2 किंवा ID इज इक्वल टू 4, त्यानुसार हे रेकॉर्ड दिसणार. आता जर मला असं करायचं आहे, ज्यांची सॅलरी एका ठराविक डिजिटपेक्षा मोठी आहे तेवढेच मला दाखव. म्हणजे मी काय करतो, तर सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन 1 2 3 4 5, या नंबरपेक्षा ज्यांची सॅलरी मोठी आहे ते दाखव. म्हणजे याच्यापेक्षा मोठी कोणाची आहे, या तिघांची आहे. म्हणून आउटपुटमध्ये ही 3 रेकॉर्ड आली. ओके, तसंच आपण पेक्षा छोटी हे पण दाखवू शकतो. ज्यांची सॅलरी यांच्यापेक्षा छोटी आहे ते दाखव. ओके, मग 7 पेक्षा कमी ज्यांची सॅलरी होती ते सगळे इथे दिसले. लेस दॅन, ग्रेटर दॅन वापरू शकतो. त्यानंतर लेस दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन तरी असेल किंवा इक्वल टू तरी असेल असे दाखव, तरी ते आले. तसंच ग्रेटर दॅन इक्वल टू पण आपण करू शकतो. ग्रेटर दॅन 5 5 5 5 5 आहे, तसं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असं जर टाकलं, ग्रेटर दॅन इक्वल टू, तर काय होणार, तो पण इन्क्लूड होणार त्यामध्ये. मग अशा प्रकारे आपण रेकॉर्ड फिल्टर करू शकतो आणि तुम्ही त्याला असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरने पण रिझल्ट मिळवू शकता. कसा, तर सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP ऑर्डर बाय त्याच्यापुढे कॉलमचं नाव टाकायचं. ऑर्डर बाय समजा मी नेम टाकलं तर काय येणार, नेमनुसार हे सॉर्ट होणार. A वाले आधी आले, नंतर K वाला, नंतर L वाला, नंतर N वाला, अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार त्याने सॉर्ट केलं. ओके, उलट जर मला पाहिजे तर काय करणार, नेमच्या पुढे DESC लिहिणार, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. असंच जर मला सॅलरीनुसार सॉर्ट करायचं असेल तर ऑर्डर बाय सॅलरी. बघा, आधी कमी सॅलरीवाला आला, नंतर जास्त सॅलरीवाले. आता उलट केलं तर काय होणार, आधी जास्त सॅलरीवाले मग कमी सॅलरीवाले, डिसेंडिंग ऑर्डर. मग याच्यात तुम्ही कॉम्बिनेशन पण वापरू शकता, वेअर कंडिशन आणि ऑर्डर बाय पण. फॉर एक्झाम्पल सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP वेअर सॅलरी ग्रेटर दॅन 5 5 5 5 5 आणि ऑर्डर बाय नेम डिसेंडिंग.
बघा 5 पेक्षा ज्यांची जास्त सॅलरी आहे ते आले, आणि ऑर्डर बाय नेम डिसेंडिंग, ही आता नेम डिसेंडिंग ऑर्डरने आहेत. तर ती जर मला असेंडिंग ऑर्डरने पाहिजे तर बघा क्रम बदलला ना, म्हणजे तुम्ही इथे व्हेअर क्लॉज पण वापरला, ऑर्डर बाय क्लॉज पण वापरला. सिलेक्टची कमांड समजली? सिलेक्ट ही कमांड सगळ्यात जास्तीत जास्त वापरली जाते आपल्या प्रॅक्टिकल्समध्ये. समजलं का? नम्रता, प्रांजली, समजलं? आवाज येत नाही तुमचा. हो सर. त्यानंतर आपण बघूया TCL स्टेटमेंट, ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज, आणि त्याच्यानंतर बघूया DCL, ग्रँट आणि रिव्होक. आता ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेजमध्ये काय असतं, तर तुम्ही जे काही डेटाबेससोबत इंटरॅक्शन करता ते प्रायमरी मेमरीमध्ये स्टोअर होत असते. प्रायमरी मेमरी म्हणजे तुम्ही रॅम समजू शकता, ज्याच्यामध्ये टेम्पररी डेटा स्टोअर केला जातो. टेम्पररी, परमनंटली नाही, टेम्पररी म्हणजे प्रोग्राम चालू असताना लाईट गेली की तो तुम्हाला मिळणार नाही, हे टेम्पररी स्टोरेजमध्ये. मग जेव्हा आपण ही कमिट कमांड मारतो तेव्हा प्रायमरी स्टोरेजमधला डेटा सेकंडरी स्टोरेजमध्ये जातो. सेकंडरी स्टोरेज असतं ते परमनंट असते, ओके. प्रायमरी स्टोरेज असतं ते टेम्पररी असते. टेम्पररी म्हणजेच वॉलाटाईल. प्रायमरी स्टोरेज हे कसं असतं, टेम्पररी असतं. यालाच काय म्हटलं आहे, वॉलाटाईल. आणि सेकंडरी स्टोरेज असतं हे परमनंटली डेटा आपण याच्यात स्टोअर करू शकतो. आणि हे कसं असतं, नॉन वॉलाटाईल. वॉलाटाईल म्हणजे टेम्पररी आणि नॉन वॉलाटाईल म्हणजे नॉन टेम्पररी, म्हणजेच काय, परमनंट. तर परमनंट हा शब्द तिथे लागू होत नाही, पाहिजे तर नंतर आपण डिलीट करू शकतो, पण तो डेटा प्रिझर्व केला जाणार, सेव्ह केला जाणार. आणि प्रायमरी मेमरीमधला लाईट गेल्यानंतर उडू शकतो, हा फरक आहे. प्रायमरी मेमरीमधला डेटा लाईट गेल्यावरती उडू शकतो, टेम्पररी असतो. आणि सेकंडरीमधला लाईट गेली तरी जेव्हा आपण पुन्हा चालू करणार तेव्हा आपल्याला डेटा मिळणार, जर तो सेकंडरी स्टोरेजमध्ये सेव्ह झालेला असेल तर. मग कमिट कमांड काय करते, तर प्रायमरी मेमरीमधला डेटा सेकंडरी मेमरीमध्ये सेव्ह करते, ओके. मग MySQL मध्ये बाय डिफॉल्ट कमिटची व्हॅल्यू ट्रू असते. MySQL मध्ये बाय डिफॉल्ट कमिटची व्हॅल्यू ट्रू असते. मग हे आपण कसं चेंज करू शकतो, तर सेट ऑटो कमिट इक्वल टू 0 म्हणजेच काय, ऑटो कमिट मी बंद करून टाकलं. 0 म्हणजे ऑफ आणि 1 म्हणजे ऑन, कळलं का? मग ही कमांड वापरून, सेट ऑटो कमिट ही कमांड वापरून आपण 0 किंवा 1 करू शकतो, म्हणजेच काय, ऑफ किंवा ऑन करू शकतो. जर मी हे ऑफ केलं तर मला मॅन्युअली कमिट स्टेटमेंट मारावं लागेल परमनंट स्टोरेजमध्ये, सेकंडरी स्टोरेजमध्ये डेटा पाठवण्यासाठी. बाय डिफॉल्ट ते ऑन असतं ऑटो कमिट, त्यामुळे कमिट ही कमांड आपल्याला मारावी लागत नाही, डायरेक्टली तुमच्या हार्ड डिस्कमध्ये ते स्टोअर होतं. हार्ड डिस्क किंवा SSD जे तुमचं सेकंडरी डिव्हाइस असेल त्यामध्ये ते स्टोअर होतं. आता रोलबॅक म्हणजे काय, सेव्ह पॉईंट म्हणजे काय, तर सेव्ह पॉईंट म्हणजे असा पॉईंट की काही रेकॉर्ड्स आपण जसजशी ॲड करत जातो, अपडेट करत जातो, डिलीट करत जातो, तसतसे आपण मध्ये सेव्ह पॉईंट बनवू शकतो. आणि जेव्हा आपल्याला वाटणार की आपण काहीतरी चुकीचं केलं आहे तर मला अंडू करायचं आहे, तेव्हा अंडू करताना आपण त्या सेव्ह पॉईंटकडे रोलबॅक कमांड वापरून अंडू करू शकतो.
मग आता जे काय सांगितलं ते डोक्यावरून गेलं असेल, म्हणून हे आपण प्रॅक्टिकली करून बघूया. मग डोक्याच्या आतमध्ये घुसणार बरोबर. मग त्याच्यासाठी मी इथे काय करतो, जे आपलं टेबल होतं सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, याला रिकामी करतो. कसं करणार रिकामी? एक म्हणजे डिलीट फ्रॉम टेबल नेम असं करून करू शकतो, दुसरं म्हणजे ट्रंकेट टेबल EMP असं करून पण मी त्याला रिकामी करू शकतो. झालं एम्प्टी. मग ट्रंकेट टेबल काय करतं, टेबल डिलीट करत नाही तर टेबलच्या आतमधला डेटा डिलीट करते. पण ट्रंकेटच्या ऐवजी जर मी इथे ड्रॉप शब्द लिहिला असता, ड्रॉप टेबल EMP, तर काय टेबल पण डिलीट झालं असतं. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP केल्यानंतर त्याने एरर दाखवला असता की EMP टेबल अस्तित्वातच नाही. हा ट्रंकेट आणि ड्रॉपचा डिफरन्स इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो बऱ्याचदा. तर आता हे टेबल रिकामी झालेलं आहे. मग आता आपण हे प्रॅक्टिकल करायला सुरुवात करूया. ह्याच्यात काय आहे, पहिली गोष्ट म्हणजे सेट ऑटो कमिट आपण ऑफ करून ठेवायचं. ऑफ झालं. आता आपल्याला मॅन्युअली कमिट करायचं आहे. मग मी आता काय करतो, जे टेबल आहे आपलं एम्प्लॉईचं त्याच्यामध्ये काही रेकॉर्ड्स ॲड करतो. इन्सर्ट इंटू EMP व्हॅल्यूज 1 आयुष. दुसरा रेकॉर्ड ॲड करतो गणेश. अरे रे, याला ID 2 दिला पाहिजे होता, बरोबर ना. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP करतो. आता ज्याचं नाव गणेश आहे त्याचा ID मला 2 करायचा आहे. मग काय कमांड मारणार, अपडेट कमांड मारणार. कशी? अपडेट टेबल नेम सेट ID इक्वल टू 2 व्हेअर नेम इज इक्वल टू गणेश. म्हणजे ज्याचं नाव गणेश आहे त्याचा ID 2 कर. म्हणजे जेथे नेम या कॉलमची व्हॅल्यू गणेश आहे त्या ठिकाणी ID या कॉलमची व्हॅल्यू 2 कर. आता जर मी इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम केलं तर इथे बरोबर झालं. आता तर आता सध्या टेबलमध्ये 2 रेकॉर्ड्स आहेत, तेव्हा मी एक सेव्ह पॉईंट क्रिएट करतो. सेव्ह पॉईंट क्रिएट करतो. सेव्ह पॉईंटला नाव देतो S1. सेव्ह पॉईंट S1. ओके. त्यानंतर मी 3 रेकॉर्ड ॲड करतो. ही 3 रेकॉर्ड ॲड केली. आता आपलं टेबल कसं दिसतंय, असं दिसतंय. आता मी सेव्ह पॉईंट S2 बनवतो. जेव्हा 2च रेकॉर्ड ॲड केलेली तेव्हा मी काय बनवला, सेव्ह पॉईंट S1. आणि जेव्हा मी अजून 3 रेकॉर्ड ॲड केली तेव्हा मी सेव्ह पॉईंट काय बनवला, S2. आता मी काय करतो की ज्यांची सॅलरी 7777 आहे, 77777, ती रेकॉर्ड्स मी डिलीट करतो. डिलीट फ्रॉम EMP व्हेअर सॅलरी इज इक्वल टू. ओके. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करून बघतो. बघा ही 3च रेकॉर्ड राहिली. ओके. आता आपण बघणार सेव्ह पॉईंट आपण जे बनवले होते इथे आणि इथे यांचा काय उपयोग झाला ते. तर आता मला वाटलं की अरे रे, मी चुकून ही रेकॉर्ड डिलीट केली, ही आता मला परत पाहिजे. मग मी परत भूतकाळात जाऊ शकतो का, अंडू करू शकतो का? तर MySQL मध्ये हो करू शकता. कशा प्रकारे, तर त्याच्यासाठी आपण वापरणार कमांड, ती म्हणजे रोल बॅक. मग इथे मी काय करणार, रोल बॅक टू सेव्ह पॉईंटचं नाव. या सेव्ह पॉईंटचं नाव काय दिलं होतं मी, S2. मग मी इथे काय करणार, रोल बॅक टू S2 हे केलं.
आणि आता सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP करतो तर बघा परत मिळाली ती मला रेकॉर्ड. बरोबर. म्हणजेच काय, तर जेव्हा मी सेव्ह पॉईंट S2 क्रिएट केला होता त्यावेळी आपल्या डेटाबेसची स्टेट काय होती किंवा या टेबलची स्टेट काय होती त्या स्टेटमध्ये तो मला घेऊन गेला. म्हणजे आपण अंडू केलं, जे काय आपण डिलीट केलं पुढे जाऊन ते आपण अंडू केलं, आपल्याला पुन्हा मिळालं. मग जर मी इथे रोलबॅक टू S2 लिहून सेव्ह पॉईंट S2 जेव्हा क्रिएट केला त्यावेळेच्या स्टेजला गेलो, तर जर मी रोलबॅक टू S1 केलं तर कुठे जाणार? रोलबॅक S1 केलं तर काय होणार? जेव्हा मी सेव्ह पॉईंट S1 बनवलेला तेव्हा फक्त 2च रेकॉर्ड ॲड केली होती, मग त्या स्टेजला जाणार. बघूया सध्या किती आहेत, 5 रेकॉर्ड आहेत. मी आता काय करतो, रोल बॅक टू S1. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करून बघतो तर गेलो, त्याच्याही भूतकाळात गेलो, अंडूमध्ये गेलो. जेव्हा मी पहिली 2 रेकॉर्ड बनवलेली तेव्हा सेव्ह पॉईंट S1 बनवलेला, त्याच्यानंतर 3 रेकॉर्ड बनवली ॲड केली तेव्हा सेव्ह पॉईंट S2 बनवला. म्हणजेच काय, रोलबॅक वापरून आपण त्या स्पेसिफिक सेव्ह पॉईंटकडे जाऊ शकतो. आता रोलबॅक टू S1 केलं, आता मी परत रोलबॅक टू S2 करू शकतो का? तर त्याचं उत्तर नाही. बघा, सेव्ह पॉईंट S2 डज नॉट एक्झिस्ट आलं. म्हणजे आपण काय करू शकतो, रोलबॅक करत करत अंडू करू शकतो, पण अंडूचं परत आपण रिडू करू शकत नाही. मग इथे आपण सेव्ह पॉईंट आणि रोलबॅक हे बघितलं, आणि त्यानंतर आता राहिलं काय, कमिट. कमिट हा शब्द जर आपण मारला की काय होणार, की हे जे काही टेम्पररी स्टोरेजमध्ये म्हणजे प्रायमरी मेमरीमध्ये जो काही डेटा होता तो सगळा सेकंडरी मेमरीमध्ये म्हणजे तुमची हार्ड ड्राईव्ह किंवा SSD त्या सेकंडरी परमनंट स्टोरेजमध्ये जाऊन सेव्ह होणार. मग त्यासाठी काय पाहिजे, ऑटो कमिटची व्हॅल्यू 0 ठेवली पाहिजे. ठीक आहे, हे प्रॅक्टिकल परफॉर्म करताना ऑटो कमिटची व्हॅल्यू 0 ठेवायची. आणि बाय डिफॉल्ट काय असतं, ऑटो कमिटची व्हॅल्यू 1 असते. म्हणजे आपल्याला कमिट करावा लागणार नाही. जेव्हा आपण एखादी क्वेरी फायर करतो तेव्हा ॲटोमॅटिक सेकंडरी स्टोरेजमध्ये परमनंट स्टोरेजमध्ये आपला डेटा सेव्ह होतो. तसं जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय करणार, सेट ऑटो कमिट इज इक्वल टू 1. ओके. हा कन्सेप्ट समजला का आता? सेव्ह पॉईंट, रोलबॅक आणि कमिट समजलं? समजलं का? हो सर. पुढचं दाखवू की आता थांबूया इथे? काय करूया? पुढचं दाखवू की थांबूया? पुढचं म्हणजे काय, हे राहिलंय DCL स्टेटमेंट, ग्रँट आणि रिवोक. 2च आहेत ना सर, दाखवा मग. ठीक आहे. आता DCL डेटा कंट्रोल लँग्वेज, ह्याच्यात काय असतं की एखादा युजर असेल तर त्या युजरला त्या डेटाबेसमधली किती टेबल दिसली पाहिजेत ते आपण कंट्रोल करू शकतो. आणि त्या टेबलवरती तो कुठली कुठली ऑपरेशन परफॉर्म करू शकला पाहिजे ते आपण कंट्रोल करतो. मग त्यासाठी आधी आपल्याला एक युजर क्रिएट करावा लागेल. युजर कसा क्रिएट करतात, क्रिएट टेबल टेबल नेम, तसंच काय असणार, क्रिएट युजर युजर नेम, क्रिएट युजर युजर नेम आयडेंटिफाईड बाय इथे पासवर्ड जो काय असेल तो. अशा या हा सिंटॅक्स वापरून आपण युजर क्रिएट करणार. मग त्यासाठी हे सगळं प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी मी आधी एक पूर्वतयारी करतो. काय करतो, 2 टेबल बनवतो. ओके, ट्रंकेट EMP. आता EMP मध्ये जी आपली पहिली रेकॉर्ड होती तीच मी सगळी ॲड करतो.
4 रेकॉर्ड ॲड केली EMP मध्ये. आता आणखी एक टेबल बनवतो मी. प्रोडक्ट नावाचं. क्रिएट टेबल प्रोडक्ट ID इंट प्रोडक्टचं टायटल आणि त्याची प्राइस आणि याच्यामध्ये रेकॉर्ड इन्सर्ट करतो. इन्सर्ट इनटू प्रोडक्ट व्हॅल्यूज. एक प्रोडक्टचं नाव टाकतो. डेटॉल हँड वॉश. किंमत ₹30 टाकतो. दुसरं प्रोडक्ट ॲड करतो. याची किंमत 40 टाकतो. तिसरं प्रोडक्ट ॲड करतो. किंमत 50 टाकतो. अशी आपण ही 2 टेबल बनवलेली आहेत, एम्प्लॉई आणि प्रोडक्ट. तर आता मला काय करायचं आहे की एक यूजर बनवायचा आहे. तो यूजर मी कसा क्रिएट करतो, तर इथे मी त्याचा सिंटॅक्स दिलेला आहे. क्रिएट यूजर नेम आयडेंटिफाईड बाय पासवर्ड. क्रिएट यूजर नेम मी काय देतो, समजा अमेय दिलं. आयडेंटिफाईड बाय पासवर्ड त्याचा कसा असणार, स्ट्रिंगमध्ये असणार, म्हणून आपण सिंगल कोटमध्ये टाकूया. पासवर्ड टाकूया 1 2 3. ठीक आहे. हा आता यूजर क्रिएट झाला. आता हा यूजर क्रिएट झाला, हा लॉग इन कुठून करणार, तर त्याच्यासाठी आपल्याला कमांड प्रॉम्प्ट ओपन करावा लागेल. कमांड प्रॉम्प्ट कसा ओपन करतात, याच्यामध्ये जाऊन CMD टाईप करा, मग तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट ओपन होणार. आता हा जो कमांड प्रॉम्प्ट आहे त्याचे रंग बदलतो मी. हे रंग वगैरे बदलण्यासाठी काय करणार, तुम्ही जो काही कमांड प्रॉम्प्ट असतो त्याला राईट क्लिक करायचं, रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करायचं. इथे जरा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून हे लाईट दिसतं आहे. मग कमांड प्रॉम्प्टला राईट क्लिक करायचं आणि रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करायचं. येस नोचा मेसेज येणार, तो येस करायचं. आणि इथे मी प्रॉपर्टीजमध्ये जाऊन कलर्स चेंज करतो. बॅकग्राऊंडसाठी पांढरा, टेक्स्टसाठी काळा आणि फॉन्ट 28 करतो. ओके. आता हे क्लोज करतो आणि पुन्हा चालू करतो कमांड प्रॉम्प्ट. मग आता हा यूजर इथे लॉग इन करणार. कुठला, हा वाला अमेय नावाचा यूजर. मग त्याच्यासाठी एक कमांड आहे. MySQL मारून जर एंटर मारलात तर तो म्हणतो की डायरेक्ट तुम्ही असं काही लॉग इन करू शकत नाही. मग कसं करू शकता, MySQL-U स्टँड्स फॉर यूजर नेम, आणि त्याच्या पुढे जर तुम्ही अमेय शब्द टाईप केला तर तो म्हणतो का, विदाऊट पासवर्ड तुम्ही लॉग इन करू शकत नाही. त्याच्या पुढे -P टाकला तर तो काय म्हणणार, पासवर्ड टाका. -U म्हणजे यूजर नेम टाकलं, -P टाकला आणि एंटर मारलं की तो पासवर्ड विचारतोय. तर पासवर्ड टाकला इथे 1 2 3. ओके. हे आपण केलं लॉग इन. आता इथे आपण हा यूजर क्रिएट केला आहे. आता या यूजरला आपण काही ॲक्सेस देऊया. ॲक्सेस कसला, तर हा यूजर काय काय करू शकला पाहिजे या डेटाबेसमध्ये,
तर त्याच्यासाठी त्याला आपण परमिशन देणार. परमिशन देणार म्हणजेच काय, ग्रँट. ग्रँट म्हणजे परमिशन देणे. ग्रँट, मग कुठल्या कुठल्या परमिशन्स द्यायचे आहेत त्यांची लिस्ट, याचा सिंटॅक्स दाखवतो. हा याचा सिंटॅक्स. ग्रँट प्रिव्हिलेजची नावं ऑन कोणत्या कोणत्या ऑब्जेक्ट्सवर, आणि इथे युजरचं नाव. उदाहरणार्थ काय, तर ग्रँट प्रिव्हिलेजची नावं. तो काय काय करू शकला पाहिजे, तर सिलेक्ट करू शकला पाहिजे, इन्सर्ट करू शकला पाहिजे, डिलीट करू शकला पाहिजे. ओके. त्यानंतर ऑन कशावरती, तर MyDB.emp कॉमा MyDB डॉट दुसरं टेबल आपण काय बनवलं, प्रोडक्ट. ओके. सगळीच जर MyDB मधली त्याला टेबल, सगळ्यात जर टेबलला ॲक्सेस द्यायचा असेल तर MyDB.star असं वापरायचं. म्हणजे MyDB मधली सगळी टेबल्स. आणि स्पेसिफिक टेबल द्यायची असेल तर असं MyDB.emp, MyDB. प्रोडक्ट. ओके. आणि सगळ्याच डेटाबेसमधल्या सगळ्याच टेबलला ॲक्सेस द्यायचं असेल तर star.star. डॉटच्या आधीचा स्टार इंडिकेट करतो सगळे डेटाबेस, आणि डॉटच्या नंतरचा स्टार इंडिकेट करतो त्या डेटाबेसमधली टेबल्स, सगळ्या डेटाबेसमधली सगळी टेबल्स. फक्त MyDB नावाच्या डेटाबेसमधली सगळी टेबल्स पाहिजे तर काय, MyDB.star. MyDB मधलं एक स्पेसिफिक टेबल पाहिजे तर MyDB.emp, MyDB.product असे हे टेबल. आता ऑन ऑब्जेक्टपर्यंत झालं. त्याच्यानंतर पुढे काय आहे, टू युजर. टू युजरचं नाव काय, अमेय. मग ही आता कमांड आहे ती मी इकडे रन करणार इथे, आणि आता एंटर मारतो. काहीतरी चुकलं. एकच टेबल टाकून बघूया. ॲट अ टाइम आपण एक टेबल टाकू शकतो. EMP टेबलवरती काय करू शकला पाहिजे, तो सिलेक्ट, इन्सर्ट आणि डिलीट करू शकला पाहिजे. ठीक आहे. ह्या आता आपण त्याला कमांड दिल्या. मग आता जर हा तो इकडे आता लॉग इन केलं आहे कोणी, अमेय नावाच्या युजरने. ओके. मग आता याने जर असं केलं शो डेटाबेसेस, तर याला MyDB हा दिसतोय, बरोबर ना.
आता MyDBच्या आतमध्ये समजा तो गेला, यूज MyDB, आणि आता शो डेटाबेसेस केलं, तर त्याला आता आतमध्ये जाऊन शो डेटाबेसेस नाही, शो टेबल्स करणार. शो टेबल्स केल्यानंतर त्याला EMP टेबल दिसतोय. पण आपण जर इकडे कमांड मारली शो टेबल्स, तर आपल्याकडे EMP पण आहे, प्रोडक्ट पण आहे, पण याला फक्त EMP दिसतंय. का? कारण आपण फक्त त्याला ॲक्सेस कशाचा दिला आहे? EMPचाच दिला इथे, EMP टेबलचाच. ओके. आता जर मला त्याला दुसऱ्या टेबलचा पण ॲक्सेस द्यायचा असेल, कुठल्या प्रोडक्ट टेबलचा पण, तर कसं करणार? असं लिहिणार. ओके. आता जर सेम कमांड जर इकडे फायर केली, तर इथे बघा EMP पण त्याला दिसतंय आणि प्रोडक्ट पण दिसतंय. आता जर त्याने असं केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, त्याला सगळे एम्प्लॉई दिसतात. सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट, सगळे प्रोडक्ट पण दिसतात. एम्प्लॉईमध्ये त्याला एखादा एम्प्लॉई ॲड करायचं असेल तर इन्सर्ट इंटू EMP, व्हॅल्यूज 5, किरण, त्याची सॅलरी ॲड केली. ओके. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, बघा इकडे ॲड झाला. इकडून जरी आपण चेक केलं सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, तरी इकडे ते ॲड झालेलं आहे. त्यानंतर हा असंच काय करू शकतो, एखादं प्रोडक्ट पण ॲड करू शकतो. इन्सर्ट इंटू प्रोडक्ट, प्रोडक्टचा ID 5, त्यानंतर प्रोडक्टचं टायटल, काय देऊया? फरसाण 1 किलो, आणि त्याची किंमत. व्हॅल्यूज शब्द टाकला नाही मी, हे जरा सुटसुटीत दिसावं म्हणून मी 2 वेळा एंटर मारून खाली येतो. इन्सर्ट इंटू EMP, आता इन्सर्ट इंटू प्रोडक्ट, इथे व्हॅल्यू झालं पाहिजे. ओके. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट जर केलं, तर इथे फरसाण पण ॲड झालं आहे. इकडून जर आपण बघलं तर इथे पण ॲड झालेलं आहे. ओके. आता आपण काय करूया, ह्या त्याला ज्या काही परमिशन आपण दिल्या, सिलेक्ट, इन्सर्ट, त्याप्रमाणे डिलीट पण दिली. डिलीट पण तुम्ही जर कमांड मारून बघितलं तर ती पण वर्क होणार. आता आपण काय करूया, ह्याच्या कमांड काढून घेऊया. इन्सर्ट आणि डिलीटच्या कमांड काढून घेऊया. ठीक आहे. मग मी आता काय करतो, ग्रँटच्या ऐवजी काय वापरणार? रिवोक वापरणार. काय वापरणार? रिवोक. कुठल्या कमांड त्याच्याकडून काढून घ्यायच्या आहेत? तर इन्सर्ट आणि डिलीट या कमांड काढून घ्यायच्या आहेत. कुठल्या टेबलच्या? तर प्रोडक्ट टेबलच्या. आणि टूच्या ऐवजी काय येणार? फ्रॉम येणार. एवढाच फरक, इथे रिवोक आणि इथे फ्रॉम. बाकी सगळा सिंटॅक्स सेम. आता इकडे उजव्या बाजूला आपला मेन युजर आहे ना, मग इथे मी तसं करतो. आणि आता इकडे बघा, आता जेव्हा हा इन्सर्ट करायला जाणार, इन्सर्ट इंटू प्रोडक्ट, एखादं प्रोडक्ट ॲड करायला गेला, समजा 6वं प्रोडक्ट, त्याचं नाव त्यांनी काहीतरी टाकलं XYZ, आणि त्याची काही इथे किंमत टाकली आणि एंटर मारायला गेला, तर त्याला एरर आला. इन्सर्ट कमांड त्याला आता डिनाय झाली. इन्सर्ट कमांड डिनायड टू युजर अमेय फॉर टेबल प्रोडक्ट. ओके. पण आपण फक्त इन्सर्ट आणि डिलीट या 2च कमांड त्याला डिनाय केल्या. सिलेक्ट कमांड अजून त्याला डिनाय केलेली नाही. म्हणून जर त्याने सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट केलं तर अजूनही तो सिलेक्ट करू शकतो. बरोबर ना? अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्या युजरला परमिशन देऊ शकतो आणि त्याच्याकडून परमिशन काढूनही घेऊ शकतो. सिंटॅक्स कसा आहे? जसा ग्रँटचा सिंटॅक्स आहे तसाच रिवोकचा सिंटॅक्स आहे. फक्त काय येणार, ग्रँटच्या ठिकाणी रिवोक शब्द येणार आणि टूच्या ठिकाणी फ्रॉम हा शब्द येणार. ग्रँट म्हणजे आपण परमिशन देतो कोणाला, तर या युजरला, टू युजर. रिवोक म्हणजे आपण परमिशन काढून घेतो कोणापासून, तर युजरपासून, म्हणून फ्रॉम युजर. मग आपण इथे ग्रँट आणि रिवोक या 2 कमांड्स वापरल्या. या कमांड्स वापरून आपण काय केलं, तर युजरला कंट्रोल केलं
युजर काय बघू शकला पाहिजे, काय नाही बघू शकला पाहिजे, कुठल्या कुठल्या कमांड्स मारू शकला पाहिजे, सिलेक्ट, इन्सर्ट, डिलीट वगैरे वगैरे, म्हणजे कुठली ऑपरेशन परफॉर्म करू शकला पाहिजे हे आपण कंट्रोल करतो. म्हणून याला काय म्हणतात, डेटा कंट्रोल लँग्वेज, DCL. मग समजा सध्या त्याला कुठली टेबल ॲक्सेसिबल आहेत, EMP आहे आणि दुसरं काय आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट आहे. आता समजा EMP टेबलच्या सगळ्या परमिशन आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. ओके, तर आपण काय करणार, रिवोक, इकडे नाही कुठे लिहिणार, इकडे मेन विंडोमध्ये रिवोक MyDB, सॉरी इथे काय कमांड्स, रिवोक, सिलेक्ट, इन्सर्ट, डिलीट किंवा सगळ्या कमांड्स जर तुम्हाला रिवोक करायचे असतील तर स्टार असतं की ऑल प्रिव्हिलेजेस शब्द असतो, हे जरा चेक करतो. हां, सगळ्यात जर कमांड्स काढून घ्यायचे असतील तर हे बघा, ऑल आहे, ऑल शब्द आहे. ज्याच्यामध्ये ग्रँट सोडून सगळ्या कमांड्स रिवोक केल्या जातात. रिवोक ऑल ऑन ऑब्जेक्टचं नाव काय, MyDB.emp फ्रॉम युजरचं नाव अमेय. ओके, आता जर हा इकडे सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट करायला गेला तर त्याला मिळणार प्रोडक्ट, पण सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP करायला गेला तर नाही, ॲक्सेस डिनाईड आलं. शो टेबल्स असं जर त्याने केलं तर त्याला फक्त आता प्रोडक्ट टेबलच दिसतंय, एम्प्लॉई टेबल दिसत नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर DCL डेटा कंट्रोल लँग्वेज वापरून आपण काय केला, डेटा कंट्रोल केला. युजरला काय दिसलं पाहिजे आणि काय नाही ते आपण कंट्रोल केलं, म्हणून याला म्हणतात डेटा कंट्रोल लँग्वेज. म्हणजे DDL मध्ये आपण काय शिकलो, टेबल क्रिएट कसं करायचं, ड्रॉप कसं करायचं, ट्रंकेट कसं करायचं, अल्टर कसं करायचं, रिनेम कसं करायचं. अल्टर म्हणजेच काय, मॉडिफाय करणे, एखादा कॉलम ॲड करणे वगैरे वगैरे. DML मध्ये आपण काय शिकलो, त्या टेबलच्या आतमध्ये डेटा ॲड कसा करायचा, अपडेट कसा करायचा आणि डिलीट कसा करायचा, ॲड करण्यासाठी इन्सर्ट कमांड. DQL मध्ये काय शिकलो, तर टेबलचा जो डेटा आहे तो आपण रिट्राईव्ह कसा करू शकतो, कंडिशन लावून, किंवा स्पेसिफिक कॉलम दाखवायचे असतील किंवा सर्व कॉलम्स दाखवायचे असतील तर ते DQL मध्ये बघितलं, डेटा क्वेरी लँग्वेज, ज्याच्यामध्ये सिलेक्ट स्टेटमेंट येतं. त्यानंतर DCL मध्ये आपण आत्ता काय बघितलं की परमिशन्स एखाद्या युजरला ग्रँट कशा करायच्या आणि त्याच्यापासून परमिशन्स त्या रिवोक कशा करायच्या. ग्रँट म्हणजे परमिशन देणे, रिवोक म्हणजे परमिशन काढून घेणे. आणि त्यानंतर TCL मध्ये ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज, याच्यामध्ये आपण काय बघितलं मगाशी, तर आपण जी काही डेटाबेसची ऑपरेशन परफॉर्म करत जातो त्यावेळेला आपण सेव्ह पॉईंट क्रिएट केले, S1 S2 S3 वगैरे वगैरे, आणि जेव्हा आपल्याला वाटेल की आपल्याला परत मागे गेलं पाहिजे तर त्या ठिकाणी आपण रोल बॅक वापरू शकतो. आणि कमिट स्टेटमेंट कशासाठी वापरलं जातं, टेम्पररी प्रायमरी स्टोरेजमधला डेटा परमनंट सेकंडरी स्टोरेजमध्ये हलवण्यासाठी वापरलं जातं. मग अशा प्रकारे आपण या स्टेटमेंट्सचा ओव्हरव्ह्यू बघितला आहे. मग आता पुढे जाऊन पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत की क्रिएट टेबल करताना त्याला आपण काही कन्स्ट्रेंट्स देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा नवीन रेकॉर्ड ॲड करतो तेव्हा आपण मॅन्युअली हे ID ॲड करतो, बरोबर ना. 5 असेल तर नंतर 6 करतो, नंतर 7 करतो, तो ॲटोमॅटिक कसा आला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, कन्स्ट्रेंट लावू शकतो, ॲटोमॅटिक जनरेट व्हायला पाहिजे. ते आपण पुढल्या लेक्चरला बघणार आहोत. त्याचप्रमाणे अजून काय बघणार आहोत, तर मगाशी एम्प्लॉई ॲड करताना दोघांचा ID सेम झालेला, मग ID हा युनिक असला पाहिजे, डुप्लिकेट असू नये. त्याच्यासाठी काय करू शकतो, तर त्याच्यासाठीचा कन्स्ट्रेंट बघणार आहोत. त्याच्यानंतर एखाद्या ठिकाणी जर काहीच आपण एंटर नाही केलं तर बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी काय व्हॅल्यू आली पाहिजे ते पण बघणार आहोत.
सॅलरी एंटर करताना ती 0पेक्षा कमी त्याने ॲक्सेप्ट करू नये. मग यासाठी आपण तिथे कन्स्ट्रेंट कसा लावू शकतो हे सगळं आपण बघणार आहोत. कन्स्ट्रेंट म्हणजे काय ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आतापर्यंत जे काय दाखवलं ते कळलं का? अजून एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर हे सगळं तुमचं क्लिअर होईल. हे जे काही मी तुम्हाला शिकवतोय ते माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी टाकलेलं आहे. यूट्यूबवरती जाऊन जर तुम्ही माझं नाव सर्च केलं तर ते तुम्हाला मिळू शकतं. मग इथे हे माझं चॅनल आहे, त्याच्यावरती जर गेलात इथे तरी क्लिक करा किंवा कुठली तरी व्हिडिओ ओपन करायची आणि त्या व्हिडिओच्या खाली चॅनलचं नाव दिसतं तिथे तरी क्लिक करायचं. मग या पेजवर येणार. तर या पेजवर येऊन काय करायचं, हे जे पहिले व्हिडिओ दिसतात ते सगळे मिक्स दिसणार. मग तुम्हाला कसे पाहिजेत, कोर्स वाईज पाहिजेत किंवा प्लेलिस्ट वाईज पाहिजेत, तर तुम्ही इथे कोर्सेस किंवा प्लेलिस्टवर क्लिक करू शकता. मग इथे हे वेगवेगळे कोर्सेस आहेत, त्याच्यातला हा आहे तो MySQL. मग याच्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार तेव्हा तुम्हाला आतापर्यंत अपलोड केलेले व्हिडिओ दिसणार. सध्या मी आता एकच केली आहे, मागे तुम्हाला शिकवली ती. मग आताची जी काही व्हिडिओ रेकॉर्ड होते ती इथे टाकणार. मग इथे हे भरत जाणार पुढे पुढे. जसे हे जे इतर कोर्सेस आहेत त्यांचे तुम्ही बघू शकता. त्यांच्याकडे जर मी गेलो तर त्यांच्याकडे असे पुढले 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 व्हिडिओ जसजसे शिकवत गेलो तसतसे त्यामध्ये टाकलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला त्या सर्व व्हिडिओ भेटतील. तर आता आपण इथे थांबूया. आता जे काही दाखवलं ते कळलं ना, कन्सेप्ट तरी कळला ना. जेव्हा तुम्ही स्वतः करून बघणार तेव्हा पूर्णपणे कन्सेप्ट क्लिअर होणार. समजलं का? हो सर. ठीक आहे. आता मीटिंग लीव करू शकता.